ಈಗ ಅದು ನೋಡಿದಿಲ್ಲ ಪೆಟ್ರೋಲ್ ಗಾಡಿ ಇತ್ತು. ಈಗ ನಾವು ಅದ್ರ ಹೆಸರು ಮಾನ್ಸ್ಟರ್, ಇದ್ರ ಹೆಸರು LF ಟೆನಿಸ್. ಆಮೇಲೆ ಇದು ಇಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಐತಿ. ಇಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಆಮೇಲೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಕ್ಸ್ಪ್ಲನೇಷನ್ ಮಾಡ್ತಾರು ಹೇಳ್ರಿ. ಇದ್ರೊಳಗೆ 5 ಕಲರ್ಸ್ ಬರ್ತಾವೆ. ಆ 5 ಕಲರ್ಸ್ ನೋಡಿ ಆಮೇಲೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಅವ್ರು ಎಕ್ಸ್ಪ್ಲನೇಷನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. तीन तासात फुल चार्ज होणार आपली एकमेव गाडी आहे आणि त्यात तुम्हाला सिग्नल चार्जला 150 तुम्हाला IDC रेंज दिलेली आहे, जे ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला बिंदास 130 ते 132 पर्यंत देते. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 3 मोड्स आहेत. इको, सिटी, स्पोर्ट. जशी रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही चेंज करू शकताय. सिटीमध्ये असाल तिथे इथंच वापरायचं करू शकताय. स्टँडर्ड मोड आपण सिटी धरतो. ह्याच्यामध्ये कसं तुम्हाला पॉवर आणि मायलेज या दोन्ही गोष्टी भेटतात. सगळ्या गोष्टी दिल्या सेम त्याच गाडीसारखे सगळे फीचर्स ह्याच्यामध्ये लोडेड, म्हणजे जसं की टायर्स, ब्रेकिंग, सस्पेन्शन, त्यानंतर आलं तुमचं इलेक्ट्रॉनिक्स आलं, ॲडव्हान्स फीचर्स आले, स्मार्ट फीचर्स आले, या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. त्याच्यामध्ये ॲडव्हान्स गोष्ट आहे की स्मार्ट फीचर्समध्ये गाडीला तुम्हाला मोबाईल कनेक्टिव्हिटी आली, त्यानंतर स्मार्ट कीसुद्धा आली. ही गाडीची आपली स्मार्ट की आणि त्यानंतर हिल ॲसिस्टसुद्धा येते. तुम्हाला टेकडीवरती किंवा सिग्नलच्या याच्यावेळी आपली गाडी मागं सरकत, त्यासाठी पण तुम्हाला ते सुटेबल आहे. ते सेपर साईड चांगलं आहे. अँटीटेबल वगैरे या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जशी रेंज आहे किंवा लुक वाईज जशी गाडी अट्रॅक्टिव्ह वाटते तशी परफॉर्मन्स वाईज सुद्धा दिलेली आहे. गाडीची बिल्डअप क्वालिटी असेल किंवा ड्युरेबिलिटी असेल, पुढचा मेंटेनन्स सुद्धा भरपूर चांगला आहे. जेणेकरून कसं की पुढच्या दृष्टिकोनानं केलेलं आपलं वेरियंट आहे, जेणेकरून लोकांना सोपं जावं. आता इलेक्ट्रिकच्या बाबतीत बघायला गेलं लोकांच्या मनात भीती असते, पण आपल्या गाडीमध्ये नसतं. आपण पुढच्या गोष्टींचा विचार करून दिलेली गाडी, तिचा गाडीचा मेंटेनन्स किंवा नंतरचे पार्ट्स तुम्हाला लागणारे एक्सपेन्सेस वगैरे हे सगळं तुम्हाला प्रॉपर दिलेलं आहे. तुम्हाला चार्जर येतो, तर तुम्हाला जवळजवळ 2 मीटरचा चार्जर पण येतो, तर तुम्ही तुमच्या घरच्या रेग्युलर याच्यामध्येच करू शकता. आपल्या गाडीसाठी तुम्हाला वेगळं पॉवर आउटलेट किंवा युनिट वगैरे सेपरेट करून घ्यायची गरज नाही. रेग्युलर घरच्या ते सपोर्ट करते, त्याच्यावरतीच आपली 3 तासात फुल चार्ज होते. आणि किती सुद्धा एक्स्ट्रीम कंडिशनला तुम्ही जर गाडी वापरत असाल तरी काय प्रॉब्लेम येत नाही. रेनी सीझनमध्ये किंवा ऑल वेदर तुम्हाला गाडी सुटेबल राहते. सगळ्यात ॲडव्हान्स आहे. 5 कलर्स येतात टोटल, रेड, व्हाईट, ब्ल्यू, ग्रे आणि ब्लॅक. हे 5 कलर्स आपल्याकडे आता सध्या अवेलेबल आहे. आपण आता मोठा हाऊस कोल्हापूरमध्ये ऑल ओव्हर बघायला, म्हणजे इंडियामध्ये बघितलं तर बेंगलोरमध्ये, कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये, पुण्यामध्ये तुम्हाला शोरूम आपले आहेत. दिल्ली, नंतर गुजरात वगैरे अहमदाबाद आहे. कोल्हापूरमध्ये 2 आहेत, पुण्यामध्ये म्हणजे 2 आहेत. भरपूर चांगला रिस्पॉन्स आपल्याला येतो आणि याची ओळख जी आहे जगभरात ही इटालियन ब्युटी म्हणून आहे. आणि जगभरात चांगला एकमेव ब्रँड आणि इलेक्ट्रिकमध्ये भरपूर जास्त चांगला अनुभव असलेली सुद्धा गाडी आपली आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास कधी पण ब्रँडची गाडी आपली घेऊ शकता. बेसिकली कसं आहे की आपली एकच कोणता तर असं फीचर्स घेऊन गाडी आपली थोडं नाही. आपल्याला मोबाईल कनेक्टिव्हिटी दिल्या, याच गोष्टी दिल्या पूर्ण. जसं मग सांगितलं की तुम्हाला ब्रेकिंगपासून इलेक्ट्रॉनिक्स होत्या सगळ्या गोष्टी फुलफिल करून दिलेल्या गाडी. मल्टीपर्पज यूजसाठी ही सुद्धा गाडी वापरू शकतो. लॉंग टुरिंगसाठी पण कारण याची रिव्ह्यूएबल बॅटरी, फोटोसुद्धा काढून तुम्ही गाडी बॅटरीसाठी करू शकता. ही बॅटरी येते तुम्हाला एलिमेंटरी याच्यामध्ये येते. आपल्या बॅटरी बर्नआउट किंवा ब्लास्ट मुकआउट वगैरे काय होत नाही. हे तुम्हाला हाय रिस्की फॅक्टर्स वगैरे याच्यामध्ये काय येत नाही. वेल बॅटरी तुम्हाला 15 लिटरचं तुम्हाला बोट स्पेस पण येतो. आपण तुम्ही वापरू शकता. म्हणजे रेग्युलर चार्जर ठेवून सुद्धा तुमचा किरकोळ काय साहित्य असेल तर ते पण तुम्ही कॅरी करू शकता. आता गाडीला आपला जो ड्राईव्ह जो दिला आहे हा बेल्ट मोठा, हब मोठा डायरेक्ट बिल आहे. बेल्ट आणि चेन तुम्हाला हे भेटलं जाते, कारण तो तुम्हाला पहिला भेटतो तो शेवटपर्यंत. बेल्ट आणि चेनचा का तुम्हाला एक ठराविक किलोमीटरनंतर तो चेंज करायला लागते किंवा लाईटिंग करायला लागते ते याच्यामध्ये होत. सगळ्या गोष्टी तुम्हाला फुलफिल करून दिलेल्या आहेत. माउंटिंग पण तिचं प्रॉपर आहे. चिखल, पाणी, ग्रामीण भागाचा रस्ता सगळ्यात याच्यामध्ये चालते. सगळ्यात फायदेशीर येते आपल्या गाडीसाठी कॅन्टिलिव्हर ब्युटेड सस्पेन्शन, जे आपण आता ओपन शक्ती फंक्शनिंगमध्ये पण दाखवतोय. त्याचा पण बेनिफिट तुम्हाला चांगला होतो. हे सुद्धा तुम्हाला लो बॅक साईडला चांगलं असते. कमरेला किंवा खांद्याला वगैरे आपला त्रास होत नाही. हँडलिंग इथं सुद्धा तुम्हाला एकदम सोफिस्टिकेटेड आहे, रिलायबल आहे, एकदम स्मूथ आहे गाडी. सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही वापरू शकता. डिझाईन तर एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. ईव्हीमध्ये सगळ्यात तुम्हाला बघितलं तर सगळ्यात सुंदर गाडी आपण बघतो. ब्रेकिंग पुढं मागं ठेवलेला डिस्क आहे, प्लस CBS टेक्नॉलॉजी वापरलेली आहे याच्यामध्ये. आता पॅनिक सिच्युएशनला कसं होतं की आपल्या इंडियन रोडला आपल्यासमोर कोणता ऑब्जेक्ट आहे आपण सांगू शकत नाही. दुसरा जनावर आलं, खड्डा आला, गाडीला आपण पॅनिक ब्रेकिंग करतो, पटकन दाखवतो. मग त्यावेळी आपले जर नेचर असेल, स्किल नेचर असेल, खरतर रस्ता असेल, त्यावेळी कसं ही गाडी स्पीड किंवा स्लिप होऊ शकते. ती याच्यामध्ये होतं. गाडी व्यवस्थित आपली स्टेबल राहून व्यवस्थित कंट्रोल राहते.
ते तुम्हाला चांगलं लेडीजसाठी पण सुद्धा चांगलं म्हणजे स्पेशली डिझाईन केले तर त्यासाठी फुल्ली लोडेड. सर्व्हिस पण तुम्हाला बघायला गेलं तर आपल्या इथे मिळते आणि तुम्ही क्रिटिकल सिच्युएशन असेल तर तिथं आपला टेक्निशियन येऊन तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. हेवी मेंटेनन्स असं काय नाही आहे. तुम्हाला त्याच्यात सेम दर 4000 किलोमीटरला किंवा 4 महिन्यानंतर तुम्हाला तुम्ही जनरल सर्व्हिस करून घ्या. सर्व्हिस टाईम प्रदान केला तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम पुढे येत नाही. हे फक्त गोष्ट आहे थोड्याफार प्रिकॉशनसाठी तुम्ही पाळा तर भरपूर चांगले तुम्हाला गाडी रिस्पॉन्स येतो. थँक्यू.